अंदूर येथील मुख्य रस्त्यालगत सर्वे नंबर 155 गायरानच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे। हे अतिक्रमण हटवण्यासाठी अनेकदा मागणी केली गेली असली तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। विशेष म्हणजे माजी शिवसेना तालुका प्रमुख श्री बाळकृष्ण तुकाराम पाटील यांनी या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवला आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र तरीही प्रशासनाच्या हालचाली संथ आहेत। त्यामुळे अतिक्रमण हटवले जाणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे। या संदर्भात फेब्रुवारी 20 रोजी तहसील कार्यालय तुळजापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून ती आता फेब्रुवारी 24 रोजी होणार आहे। त्यामुळे अधिकारी हे प्रकरण लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। आता प्रश्न असा आहे की प्रशासन हे अतिक्रमण हटवणार की पुन्हा बैठक पुढे ढकलणार? आत्मदहनाचा प्रयत्न होऊनही कारवाई न झाल्यास जनतेच्या संयमाचा अंत होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पाहुयात सविस्तर वृत्त। मी दिनांक 7 फेब्रुवारी व 10 फेब्रुवारी रोजी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना पत्र दिलं होतं आणि 10 तारखेच्या पत्रामध्ये मी असा उल्लेख केला होता की 16 तारखेपर्यंत जर अतिक्रमण नाही निघालं तर 17 तारखेला मी आत्मदहन करणार म्हणून असं निवेदन दिलं होतं। त्या दिवशी मी 17 तारखेला आलो, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। त्या दिवशी पोलिसांनी मला थांबवून घेतलं, पोलिसांनी माझ्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकटून घेतली। त्यानंतर त्या दिवशीच तहसीलदार साहेबांनी मला पत्र काढलं की 20 तारखेला आपण गटविकास अधिकारी, डेप्टी इंजिनियर, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांची बैठक तहसील कार्यालयामध्ये आज 20 तारीख रोजी बोलवलेली होती। परंतु आज 20 तारीख आहे। त्यांचा मला सकाळी फोन पण आला गिरदार साहेबांचा आणि पत्र पण व्हॉट्सअपवरती मला पाठवलेलं आहे त्यांनी की आजची बैठक पोस्टपोन केलेली आहे। त्यांनी प्रशासकीय कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री आलेत, त्याच्यामुळे त्यांनी दौरा आजची मीटिंग कॅन्सल केलेली आहे त्यांनी। तर यानंतर 24 तारखेला बैठक ठेवलेली आहे। पण मला असं म्हणायचं आहे की 24 तारखेला बैठक ठेवलेली आहे, तुम्ही उद्याही ठेवू शकला असतात। मला एक शंका येते आता सध्या की मी जे परवा आरोप केले होते की यांना हप्ते गोळा करणं, यांना पैसे गोळा करणं याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुचत नाही। गिरदावर साहेब तलाठी यांच्या मार्फत ह्याचे रॉयल्टीच्या मार्फत पैसे त्यांना येतात, पुरवठा अधिकाऱ्याकडून पैसे त्यांना येतात आणि पवनचक्कीच्या मार्फत, सौर ऊर्जेच्या मार्फत, NA लेआउटच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टीकडून त्यांना पैसे गोळा करतात। मला आता कालच मला कळालं की मी ज्या संदर्भात अतिक्रमणासाठी लढा देतोय ती अतिक्रमण 155 मधली गायरान जमीन आहे। त्या गायरान जमिनीच्या संदर्भात जे कमर्शियल यूज करतायत लोक, त्या गायरान जमिनीवरती व्यापारी दुकानं थाटून बसलेले आहेत तिथं गेल्या अनेक वर्षापासून। मला असं समजलं की तिथूनही त्यांना रसद पुरवली जाते, म्हणजे तिथूनही त्यांना पैसे मिळतात, तेव्हा हे अतिक्रमण काढतील का नाही यात मला शंका आहे। का तर ही 155 ही गायरानमधली जमीन इथे आहे आणि तहसीलदाराच्या अंडरच इथे जमीन ही। त्याच्यामुळे ह्यांना जर तिथून जर त्या अतिक्रमणधारकाकडून जर पैसे येत असतील तलाट्यामार्फत, गिरदावर मार्फत जर त्यांना जर पैसे मिळत असतील तर मला शंका आहे की ह्यांनी अतिक्रमण काढतील का नाही। जर 24 तारखेला जर त्याच्याबद्दल ठोस भूमिका जर नाही उचलली तहसीलदार साहेबांनी तर मी 24 तारखे दिवशीच माझं काय आहे ते, माझ्या आंदोलनाची पुढची दिशा किंवा मी काय करणार आहे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन ते मी त्या दिवशीच जाहीर करणार आहे।